भाषण करायचं नाही. मित्रांनो, मी म्हटलं ना, गाडी कुठेतरी अडकलेली रस्त्यावर आणि तो चित्र मला आलेला. मी जे आश्चर्य, दीपक जवळे ज्याचा उल्लेख आपण आता केला माझ्या भाषणामधून, त्याच्या माझं बोलल्यानंतर तो आलेला आहे. मी आवटे साहेबांना विनंती करतो, दीपक जवळचा आपण सत्कार करा. दीपक जवळ, दीपक सिद्धार्थ निकाली आलेले औरंगाबादहून ही सगळी माझी मित्रमंडळी आलेली कॉलेजची. डोंगरे आलेला आहे, जगताप आलेला आहे, रवी आलेला आहे, कुठून खूप मोठे मोठे अधिकारी. हे विजय, ही सगळी माझी प्राणप्रिय दोस्त कॉलेज. आणि आमचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमचा सगळ्यात मोहरका म्हणजे आपले मिठागरचे मनोज भाई बरोबर आमच्या गप्पा झाल्याच्या. प्राचार्य मॅडम आलेले आहेत तिथे, यशोधरा मॅडम. आणि विशेष म्हणजे सतीशजी नलावडे इथे आलेले आहेत, त्यांचं मी आभार मानतो. आमच्या वर्गाचं सिंहर नाही, मागच्या वर्गाचे असं वाटतं. सगळी मंडळी माझ्या प्रेमाच्या खातर औरंगाबादहून आली आणि फक्त मी दोन गोष्टीचा उल्लेख केला की आता एक दोन फक्त सत्कार आहे तुमच्या हस्ते. माझ्या प्रिंटिंग प्रेस, साधना प्रिंटिंग प्रेसच्या मॅडम आलेल्या आहेत, साई प्रिंटिंग प्रेसच्या साधना मॅडम, प्लीज तुम्ही या. प्रचंड घडतर प्रवास या मॅडमचा, माझ्यापेक्षा भयंकर चरित्र होईल या बाईचं. प्रचंड, म्हणजे ज्या बाईने ह्या बाईने जो प्रवास सुरू केला, आज करोडमध्ये बिझनेस या बाईचा. पण जो प्रवास आहे त्याच्या एक एक गोष्ट जेव्हा मी गेल्यानंतर सांगतात तर आवटे साहेब त्यांचा सरकार या मी तुमच्याशी बोलेल. प्रचंड मोठा संघर्ष. सावी प्रिंटिंग प्रेस मुंबईमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं, अतिशय सावी प्रिंटिंग प्रेस, साधना मॅडम, साधना पाटील फार मोठा बिझनेस आहे. सध्या 3 कोटीची एक मशीन आणली प्रिंटिंग प्रेसची, 3 कोटीची. सुबोध मोरे आलेले, सतीजी नलवडे आले, धर्मेंद्र रामटेके आलेले तिथे, पुष्पाताई, माझ्या भगिनी पुष्पाताई आलेले आहेत आणि बरीच माझी मंडळी. थँक्यू मॅडम, कारण माझे निवेदन करणारी यांना लोकांना कदाचित समजणार नाही. अय्यर मॅडम आलेले आहेत. त्याच्यानंतर आमचे मी ज्या समितीवर काम करतो ते महाराष्ट्र शासन समितीचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत. सुबोध मोरे, बरीच मंडळी आलेली आहेत. सगळ्यांचे काहीचे नावं जर मी, गोहळ साहेब आलेले आहेत महत्वाचे, म्हणजे फार मोठे महाराष्ट्राचे गोहळ सर आलेले आहेत. सर्वांचे मी त्याच्या अगोदरच आभार मानून घेतो. आभार मान्य होईल, पण आभार मानणाऱ्या ह्या व्यक्तीला कदाचित परिचित नसत साहेब तुमच्या, त्याच्यामुळे मी अगोदर त्यांचा उल्लेख करतो. बाकीची खूप म्हणजे प्रेमाखातर राहिली मंडळी. धन्यवाद. धन्यवाद दादा. तर ही सगळी जी मंडळी होती ते गावातली मंडळी, पाचटच्या रूपामध्ये सगळी टीम तुम्हाला सापडतील. पाचटमध्ये यातली काही मंडळी आहे त्याचा उल्लेख नक्की तुम्हाला वाचायला मिळेल आणि तुम्हालाही वाटेल की अशी मित्र आपल्या आयुष्यामध्ये असले पाहिजे, असा गोतावळा आपल्याकडे असला पाहिजे. तर हा गोतावळा असाच राहणार आहे, वाढत जाणार आहे. पण विठाबाईंचं आयुष्य आहे ते सुद्धा आपल्यासमोर दादाने मांडलेलं आहे, शब्दबद्ध केलेलं आहे. अनेक नाटकं विठाबाईंवर आलेले आहेत, सिनेमा सुद्धा आलेले आहेत. पण पुस्तकाच्या रूपामध्ये विठाबाई नेमका कशा जगल्या ते जगणं आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन, त्याच्या 6व्या आवृत्तीचं प्रकाशन या ठिकाणी संजय आवटे सरांच्या हस्ते झालेलं आहे.